नेवासा तालुक्यातील कुकाना येथे रक्तदान शिबिर आणि डॉक्टरांचा सन्मान कार्यक्रम पार पडला। कुकाना येथील व्यंकटेश मल्टीस्टेट यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर आणि कुकाने गावातील सर्व डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक मच्छिंद्र भोसले हे होते, तर प्रमुख पाहुणे डॉक्टर यशवंत गवळी हे होते। कार्यक्रमास माजी सरपंच दौलतराव देशमुख, उपसरपंच भाऊसाहेब फोलणे, एकनाथ कावरे, अशोकराव मंडलिक, प्रदीप भंडारी, कृष्णा मुसळे, संस्थापक अध्यक्ष अभिनाथ शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते। तर यावेळी जनकल्याण रक्तपेढी अहमदनगर यांच्या हस्ते रक्तदान शिबिर पार पडलं। यावेळी श्री व्यंकटेश मल्टीस्टेटच्या समाजकार्यासाठी मोलाचा मोठा वाटा दिसून आला। या कार्यक्रमावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मच्छिंद्र भोसले, डॉक्टर कुलदीप पवार, संचालक अनिल गुंजाळ यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत। कुलदीप सरांनी त्या ठिकाणी सांगितलं की रक्त आज फक्त ऍक्सिडेंट किंवा एखाद्या मोठ्या सर्जरीमध्येच रक्ताचा वापर त्या ठिकाणी केला जातो असं काही नाही। आज जर पाहिलं तर वेगवेगळ्या प्रकारचे आजार त्या ठिकाणी माणसांना त्या ठिकाणी होतात। त्यामध्ये रक्ताची गरज मी स्वतः त्या ठिकाणी अनुभवली। डेंग्यू हा जो ताप असतो ते डेंग्यूच्या बाबतीत त्या ठिकाणी प्लेटलेट्स त्या ठिकाणी द्यावे लागतात आणि ह्या प्लेटलेट्स येत असताना प्रत्यक्ष SDP नावाचे जे प्लेटलेट्स आहेत ते कशा काढल्या जातात आणि रक्तातून त्या ठिकाणी ते कशा वेगळ्या करतात हे मी स्वतः त्या ठिकाणी डोळ्याने बघितलं आणि त्यावेळेस खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी समजलं की रक्त हे किती महत्वाचं आहे। त्या माझ्या आयुष्यामध्ये सुद्धा मी 2-3 वेळेस रक्तदान त्या ठिकाणी केलेलं आहे आणि रक्तदान केल्याने काही त्या ठिकाणी फरक होत नाही की ज्याचा परिणाम आपल्या शरीरावर त्या ठिकाणी काही होत नाही। त्यामुळं मी उपस्थित सर्वांना त्या ठिकाणी आवाहन करतो की आपण सर्वांनी त्या ठिकाणी रक्तदान करावं। व्यंकटेश मल्टीस्टेटने आज जो डॉक्टरांचा सन्मानाचा जो कार्यक्रम ठेवला तो निश्चितच स्तुत्य आहे, कारण आजच्या काळामध्ये डॉक्टर आणि रुग्ण यांच्यामध्ये जे गैरसमज होतात तर त्यात जी काही रुग्णांमधली दरी वाढत चाललेली आहे ती ह्या आजच्या कार्यक्रमामुळे निश्चितच कमी होईल आणि आज जो आमचा सन्मान झाला त्यामुळे निश्चितच आमची जबाबदारी आज वाढलेली आहे असं आम्हा सगळ्यांना वाटतं। व्यंकटेश यांनी मल्टीस्टेटने जो रक्तदानाचा कार्यक्रम आज आयोजित केला आहे, रक्तदान हे निश्चितच श्रेष्ठ दान आहे। आज वेगवेगळ्या आजारामध्ये तसेच ऑपरेशनसाठी लष्कराला तसेच काही रुग्णांना थॅलेसेमियासारख्या रुग्णांना कायमस्वरूपी रक्ताची गरज असते आणि तो जो कार्यक्रम आज यांनी केला तो निश्चितच चांगला आहे। व्यंकटेश मल्टीस्टेट असे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करत असते आणि त्यांचा हा उपक्रम निश्चितच स्तुत्य आहे आणि त्यांच्यासाठी आम्हा सगळ्यांना कधीही कार्य करण्यास रक्तदानाची गरज प्रत्येक रुग्णाला असते, परंतु थॅलेसेमिया झालेल्या बालकांना विशेष करून त्यांच्या शरीरामध्ये रक्त निर्माण होत नाही, म्हणून त्यांना विशेष तत्वानं या सीझनमध्ये रक्ताची फार गरज असते आणि म्हणूनच या ठिकाणी आपण आजचा हा रक्तदान सोहळा आयोजित केला। त्याच पद्धतीनं समाजामध्ये ज्यांना देव समजलं जातं आणि खऱ्या अर्थानं ज्या समाजाच्या दृष्टीने जे देव असतात, जे आपल्या आयुष्यभर आपल्या रुग्णांची सेवा करतात, वैयक्तिक आयुष्यामध्ये स्वतःच्या प्रपंचाला वेळ न देता रुग्णांना वेळ देतात, रात्री अपरात्री त्यांना अटेंड करणं आणि या ग्रामीण भागामध्ये अल्पदरामध्ये आपलं आयुष्य पणाला लावून या ठिकाणी रुग्णांची सेवा करणं खऱ्या अर्थानं ज्यांना धर्म म्हणून मानतात अशा प्रत्येक डॉक्टरचा या ठिकाणी आपण एक आगळा वेगळा सन्मान म्हणजेच एक कृतज्ञता पत्र, शाल, श्रीफळ आणि भावी आयुष्यासाठी निश्चित स्वरूपात चांगल्या शुभेच्छा आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी आपण दिलेल्या आहेत। या कार्यक्रमासाठी सर्व मेडिकल क्षेत्रातील सन्मान्य डॉक्टर, सन्मान्य मान्यवर या ठिकाणी सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाले। तसेच व्यंकटेश मल्टीस्टेटचे व्यंकट देशमुख, अनिल गुंजाळ, शाखा व्यवस्थापक दादासाहेब गवळी, मंगेश पेहरकर, ज्ञानेश्वर कांबळे, विनायक झांबरे, सोमनाथ मंडलिक, रावसाहेब क्षीरसागर, मच्छिंद्र शेळके इत्यादींनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यास परिश्रम घेतले। सोमनाथ कचरे, माय न्यूज, नेवासा।